आषाढ महिना स्पेशल झणझणीत चिकन सुक्का. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 1 किलो चिकन सुक्का. म्हणजे ना 6 ते 7 जणांसाठी आपण चिकन सुक्का बनवणार आहोत. त्या चिकन सुक्का बनवण्यासाठी ना इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 3 ते 4 पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि हे आपलं आहे ना चिकन फोडणीला टाकण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. थोडेसे खडे मसाले, 2 तमालपत्र, 2 हिरवी विलायची, थोडीशी दालचिनी, लवंग, मिरी, हळद, मीठ आणि 2 मीडियम कांदे मी बारीक चिरून घेतलेत. आता आहे ना आपण वाटणातलं साहित्य पाहूया. इथं मी 1 चमचा खसखस घेतली आहे. खसखस ही 1 चमचा आणि थोडासा पाव चमचा आहे ना शहाजिरा घेतला आहे मसाल्यातला. 1 कांडी लसूण, 4 कांदे उभे कापून घेतलेत पातळ, थोडीशी कोथिंबीर हिरवी. आता आपण चिकन फोडणीला टाकूया. 1 वाटी खोबरं पण किसून घेतलेलं आहे. आता टाकूया. तेलामध्ये ना गरम झाले की 2 विलायची, दालचिनीचे तुकडे 4-5 छोटे छोटे, लवंग आणि मिरी. 2 तमालपत्र आहे ना थोडेसे असे बारीक करून टाकायचे, तुकडे करून. टाकूया कांदा. छान मस्त कांदा लाल भाजून घ्यायचा व्यवस्थित. कांदा भाजला की टाकूया 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद. थोडंसं मिक्स करून घेऊ. हळद जास्त करपवायची नाही आपल्याला. आणि टाकूया धुवून घेतलेलं चिकन. हे चिकन आहे ना मी तुम्हाला 6 ते 7 जणांसाठी बनवण्यासाठी सांगते. तर हे 1 किलो चिकन मी इथं घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेतलं की मी आहे ना हे दुसऱ्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून दिलं. आपल्याला पाणी वगैरे काही न टाकता चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता मी दुसऱ्या गॅसवरती बघा तवा ठेवलेला आहे. आपण मसाल्यांमध्ये पहिलं खोबरं भाजून घेऊया, खिसून घेतलेलं. तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती आहे ना चिकन ठेवले, ते पण मीडियम गॅसवरती छान असं शिजलं जाईल. चिकन शिजायला 10 ते 15 मिनटं लागतात. खोबरं भाजलं, ताटामध्ये काढून घेतलं. आता टाकूया 1 चमचा खसखस. थोडंसं खसखस भाजून घ्यायची. खसखस भाजली, खोबरं काढले ना त्याच ताटामध्ये खसखस पण काढून घेतली. शहाजिरा आपल्याला भाजायचं नाही आहे, तसंच टाकलं मी. पाव चमचा शहाजिरा आहे. आता टाकूया 2 चमचे तेल तव्यामध्ये आणि कांदा भाजून घेऊ. छान पातळ चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे पटकन भाजला जातो. मस्त लाल कांदा भाजून घ्यायचा. बघा कांदा भाजला, काढून घेऊया तिथंच साईडला ताटामध्येच. सर्व साहित्य आपलं वाटणातलं भाजून झालेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊन आहे ना थोडंसं थंड झालं की हे आपण वाटून घेऊ. तोपर्यंत चिकन पण शिजलं जातं आपलं. वाटण हे तयार होईपर्यंत आधी आहे ना काय टाकायचं, खोबरं, शहाजिरा आणि खसखस बारीक करून घ्यायची. बघा बारीक झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना मस्त असं बारीक झालेलं आहे. हे एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आणि आता टाकूया कांदा. भाजलेला कांदा टाकायचा. आता कांदा, लसूण, कोथिंबीर हे सर्व आता एकत्रच बारीक करून घ्यायचं. बघा कांदा, कोथिंबीर, लसूण पण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आहे ना आपण बारीक करून घेतलेलं खोबरं, खसखस आणि शहाजिरा परत त्या वाटणामध्ये टाकायचं आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं. एकदा दोनदा मिक्सरमध्ये फिरवलं ना की आता हे छान असं मिक्स होऊन येईल सर्व. बघा छान असं सर्व आहे ना वाटण बारीक करून झालेलं आहे. मी ताटलीमध्ये काढून घेतलं, मिक्स झाले व्यवस्थित. आता आपण मसाले पाहूया, कोरडे मसाले काय घेतलेत ते. वाटण तर तयार आहे आपलं. इथं बघा मी 2 ते 2.5 चमचे ना घरगुती काळा मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला चिकन मसाला लागणार आहे. आता आपण चिकन शिजले का पाहूया. अंगच्या पाण्यामध्येच आहे ना चिकनच्या इथं मी चिकन शिजवून घेतलेलं आहे. अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाही. बारीक गॅसवरती आहे ना चिकन शिजण्यासाठी पाणी पण टाकायला लागत नाही, पटकन शिजतं. आता आपण भाजी बनवून घेऊया चिकनची. तर मी 2 ते 3 चमचे आहे ना तेल टाकलं तव्यामध्ये. अगोदर काय करायचं आपल्याला, मसाले भाजून घ्यायचे तेलामध्ये. बेडगी मिरची, काळा मसाला,
चिकन मसाला छान असा मिडियम गॅसवरती आहे ना एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं आपल्याला मिक्स करून. असे मसाले तेलामध्ये थोडेसे परतले ना तर भाजीला रंग पण छान येतो. गॅस कमी ठेवायचा पण थोडासा आणि असे मस्त मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं. आता टाकूया आपण तयार करून घेतलेलं वाटण. हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस मात्र मिडियमच ठेवलेला आहे मी इथं. बघा मिक्स करून झालं की आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ना थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आहे ना पाणी टाकायचं मसाले शिजण्यासाठी, म्हणजे तरी छान येते भाजीला. असं थोडंसं मसाले आहे ना शिजवून घ्यायचे. मिक्स करून आहे ना 1 ते 1.5 मिनटं आहे ना हे मसाले आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. मिक्स करून मिडियम गॅसवरतीच मसाला शिजवून घ्यायचा हा. बघा 1 ते 1.5 मिनटातच मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. छान परतून झालं आहे. आता काय करू, हे साईडला ठेवूया 1 मिनिटभर आणि आता ही कढई घ्यायची भाजी बनवण्यासाठी. चिकन शिजलेलं आहे सर्व असं व्यवस्थित. आता हा परतून घेतलेला मसाला आहे ना आपल्याला टाकायचा आहे चिकनमध्ये. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आता आपल्याला. हे छान असं मिक्स करून घेऊया सर्व. बघा मिक्स करून झालं की आता काय करायचं, थोडीशी आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटणामध्ये आपण भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून आहे ना 1 ते 1.5 मिनटं वाफ देऊया भाजीला. 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे. छान असं इथे आहे ना आपली चिकन सुक्का तयार झालेला आहे. मिक्स करून घेऊ सर्व असं. छान रंग आलाय भाजीला. मस्त झणझणीत चिकन सुक्का इथं आपला तयार झालेला आहे. थोडीशी बारीक कोथिंबीर टाकू आणि आपण भाजी सर्व करून घेऊया. मस्त झणझणीत चिकन सुक्का इथं आपला तयार झालेला आहे. तर ही चिकन सुक्का बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.